नमस्कार मित्रांनो, निराधार अनुदान योजनेचे पैसे आपल्या कुटुंबातील एखाद्या लाभार्थ्यांना मिळत नसतील तर तात्काळ एक काम पूर्ण करायचं आहे। ते जर काम तुम्ही पूर्ण केलात तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये पैसे 100% जमा होणार म्हणजे होणारच। कोणतं काम पूर्ण करायचं आहे, काय प्रोसेस असणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, जर आपल्याला निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळत नसतील तर तात्काळ एक काम करायचं आहे। तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। आधार व्हेरिफिकेशन करत असताना एकतर ओटीपीच्या माध्यमातून आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करता येईल किंवा आपला अंगठा लावून सुद्धा आधार व्हेरिफिकेशन करता येईल। जर ओटीपी आपल्या मोबाईल नंबरवरती येत नसेल किंवा अंगठा आपला बसत नसेल तर आपला चेहरा लावून आपल्याला आधार ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही हे काम पूर्ण कराल तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत, अन्यथा येणार नाहीत। आतापर्यंत निराधार अनुदान योजनेचे पैसे थकीत असतील, जर सलग तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नसतील तर हे काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे। जर तुम्ही पूर्वी आधार ऑथेंटिकेशन केला असेल, ओटीपीच्या माध्यमातून असेल किंवा अंगठा लावून असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही। फक्त तहसील कार्यालयामध्येच हे पूर्ण प्रोसेस केले जाईल, बाहेर कोणत्याही ठिकाणी पूर्ण केलं जाणार नाही। हे मात्र नक्की समजून घ्या। तहसील कार्यालयामध्ये निराधार अनुदान योजनेचा एक वेगळं ऑफिस असेल, त्या ऑफिसमध्ये जाऊनच आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे। आता नेमकं हे कशासाठी, याचे मुख्य कारण काय आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। निराधार अनुदान योजनेचे पैसे एखादा व्यक्ती निराधार पूर्वी होता परंतु सध्या तो आता नाही, म्हणजे तो मृत्यू झालेला आहे, तरी सुद्धा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती निराधार अनुदान योजनेचे लाभ घेत आहेत। हे रोखण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत निराधार अनुदान योजनेमधून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जात आहेत, या सर्व योजनेचा लाभ जो व्यक्ती सध्या हयात आहे त्या व्यक्तीला निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळायला पाहिजे। बाकीचे व्यक्ती त्याच्या कुटुंबातील त्या लाभाचा लाभ घेऊ नये म्हणून या ठिकाणी आधार ऑथेंटिकेशन, ओटीपीच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन किंवा आपल्या अंगठ्याच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन किंवा आपल्या चेहऱ्याच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन, या तिन्ही पैकी एक व्हेरिफिकेशन आपल्याला करणं गरजेचं आहे। जर आतापर्यंत तुमचे पैसे आले नसतील, थकीत असतील तर तात्काळ एक काम हे पूर्ण करायचं आहे। हे जर काम तुमचं पूर्ण झालं तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार म्हणजे येणारच, काही करण्याची गरज नाही। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।